नमस्कार. आज आपण बनवतोय चकोल्या. आम्ही याला चकोल्या म्हणतो. यालाच काही ठिकाणी वरणफळ किंवा गुजरातीमध्ये दाल ढोकलीसुद्धा म्हणतात. तर ही दाल ढोकली किंवा चकोल्या खूप छान लागते आणि लहान मुलं आणि मोठी माणसंसुद्धा खूप आवडीने खातात हा पदार्थ. तर यासाठी मी 2 डाळी घेतलेल्या आहेत. एक तुरीची आणि दुसरी मसुराची. तुम्ही फक्त तुरीचीसुद्धा घेऊ शकता. आता दोन्ही डाळी धुवून मी कुकरमध्ये टाकून घेतले आणि त्यानंतर डाळ शिजण्यासाठी पाणी टाकलं आणि यानंतर मी टाकले आहे हळद, मीठ, थोडंसं तेल आणि एक छोटासा टोमॅटो चिरून टाकला आणि आता कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये वरण एकदम छान शिजतं. तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो आणि वरण खूप छान शिजलेलं आहे. आणि आता टोमॅटो आणि वरण दोन्हीला एकजीव करण्यासाठी चमच्याने छान मॅश करून घ्यायचं, म्हणजे ते छान एकजीव होईल. आणि त्यानंतर आपण वरणाला फोडणी करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी कढईमध्ये टाकलं तेल. तेल छान गरम झालं आणि त्यानंतर टाकायची आहे मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपण टाकणार आहोत जिरं. आता जिरंसुद्धा छान फुलल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लसूण. तर मी इथं लसूण कट करून घेतलेला आहे 10-12 पाकळ्या. तुम्ही ठेचूनसुद्धा टाकू शकता. आता लसूणसुद्धा फोडणीमध्ये छान मिक्स करायचा आणि त्यानंतर टाकायचा आहे कढीपत्ता. आता जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता फोडणीमध्ये छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला टाकायची आहे हळद. तर हळद आपण शिजतानासुद्धा टाकली होती थोडीशी आणि आता फोडणीमध्ये सुद्धा थोडीशी टाकायची. आणि त्यानंतर मी टाकलं मिरची पावडर. मिरची पावडरऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. आणि त्यानंतर आपलं वरण टाकून घ्यायचं. आता कुकरमध्ये मी थोडंसं पाणी टाकून हिसळून घेतलं आणि ते सुद्धा टाकलं. आता आपल्या चकुल्या शिजण्यासाठी पाणी जास्त लागेल म्हणून मी अजून एक तांब्या भरून पाणी टाकून घेतलेलं आहे. आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. आता आपण वरण शिजताना थोडंसं मीठ टाकलं होतं आणि आता आपण पाणी वाढवल्यामुळं आता पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं बरोबर. आणि आता वरणाला उकळी येऊ द्यायची. आपलं वरण शिजत होतं तेव्हाच मी कणिक मळून घेतली आणि जशी आपण चपातीला मळतो ना त्यापेक्षा थोडीशी घट्ट मळायची, म्हणजे आपल्याला चकुल्या चांगल्या करता येतील. तर आता चकुल्या करण्यासाठी मी एक गोळा तोडून घेते आणि त्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. तर मी एक गोळा तोडला. आता तो पिठामध्ये बुडवून त्याची आपण छान चपाती लाटून घेणार आहोत. तर आता याची मी चपाती लाटून घेते. आणि चपाती लाटताना जास्त जाड नाही करायची, कारण जाड जर केली ना तर चकुल्या चांगल्या लागणार नाहीत. म्हणून चांगली पातळ चपाती लाटून घ्यायची. आता माझी चपाती लाटून झालेली आहे आणि आता आपण तिला कट करून घेणार आहोत. तर असं कट करून घेऊ आपण. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता, पण जास्त मोठ्या मोठ्या नाही करायच्या कट. थोड्याशा छोट्याच ठेवायच्या, म्हणजे ते लहान मुलांनासुद्धा व्यवस्थित खाता येतं. आता मी सर्व कणकेच्या अशाच चकुल्या करून घेते. आता मी सर्व चकुल्या एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत. आणि आता बघा आपल्या वरणालासुद्धा उकळी आलेली आहे. बारीक गॅस करून ठेवलं होतं मी. आणि आता आपण वरणामध्ये चकुल्या सोडून घेऊ. तर चकुल्या सोडताना 2 बॅचेसमध्ये सोडायच्या. तुम्हाला जर 1 किंवा 2 माणसांपुरत्या जर थोड्याशा करायच्या असतील ना तर तुम्ही एकदम सगळ्यासुद्धा टाकू शकता. पण जर जास्त प्रमाणात करायच्या असतील तर दोनदा करून टाकायच्या, म्हणजे त्या एकमेकांना चिटकणार नाही आणि छान शिजल्या जातील. आता मी एक बॅच टाकून घेतली. आता पहिल्या टाकल्यानंतर आता बघा तुम्ही वरणाला उकळी आलेली आहे. थोडीशी उकळी येऊ द्यायची वरणाला आणि त्यानंतर बाकीच्या राहिलेल्या पूर्ण चकुल्या टाकून घ्यायच्या. आणि असे केल्याने चकुल्या छान होतात, मोकळ्या मोकळ्या आणि शिजल्या पण जातात. आता मी दुसरीसुद्धा बॅच पूर्ण टाकून घेतली आणि छान मिक्स करून घेतलं. आता 6 ते 7 मिनटं बारीक गॅसवर ठेवायच्या, म्हणजे आपल्या चकुल्या छान शिजतात. आता 6 ते 7 मिनटं झालेली आहेत आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या चकुल्या छान शिजलेल्या आहेत. आणि आता सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत कोथिंबीर.
तर ह्या चकुल्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतील असा पदार्थ आहे. तुमच्या घरात जर 1 वर्षाचं जरी बाळ असेल तर त्यालासुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता. फक्त तिखट टाकायचं नाही, किंवा मग बाळ तिखट खात असेल तर फक्त हिरवी मिरची मोठी मोठी चिरून टाकायची. तर त्या लहान बाळालासुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता. बाळसुद्धा खूप आवडीने खाईल असा हा पदार्थ आहे. तर तुम्हाला जर ही चकुल्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरचे इतर व्हिडिओसुद्धा बघा आणि तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करू शकता. तुम्ही बघू शकता आपला चकुल्या किती छान झालेल्या आहेत, खूप छान शिजलेल्या आहेत. आणि थोडासा रस्सा ठेवायचा, कारण चकुल्या जेव्हा गार होतात तेव्हा घट्ट होतात, म्हणून पाणी थोडंसं जास्त ठेवायचं. तुम्ही बघू शकता आपल्या चकुल्या खूप छान झालेल्या आहेत. तुम्हीसुद्धा करा आणि कशा झाल्या त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा.